पंच एक मिनिट. दोन्ही टीम आपला एक एक राखीव खेळाडू पाठवून द्या, नाहीतर त्यासाठी सुद्धा पेनल्टी आहे, लक्षात घ्या. दोन्ही डावकुरे आताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. विशाल कनोजिया गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला चालू होईल मॅच नंबर 4. पराभूत संघांमधला हा सामना आहे. आता ही मॅच जिंकणं दोन्ही संघांसाठी अनिवार्य असणार आहे, कंपल्शन. त्यामुळे दोन्ही संघांवरती प्रेशर आहे. पहिला चेंडू कट करायचा प्रयत्न होता, मात्र बॅटची करा घेत मात्र बॉल मात्र येतो सरळ लॉंग शॉट रिझनकडे. एकेरी दावेने सुरुवात होते या सामना क्रमांक 4 ला. स्वर्गीय संतोष अडसूल स्मृती चषक 2025 आपण पाहताय. संदीपजी पोटे आणि त्याचबरोबर मयूरजी तरकरी आणि हर्ष अडसूळ आणि त्याचबरोबर किंग उद्धव स्पोर्ट्स क्लबचे हे भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय. खार कोळीवाडा परिसरातील या समुद्र किनाऱ्याच्या वर अगदी नजीकच वसलेले मैदान. दरम्यान हा व्हाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली मॅच रंगेल यात काही शंका नाहीये, कारण दोन्ही संघ जे आहेत ते तुल्यबळ आहेत आणि दोन्ही संघांना मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे. जर या स्पर्धेत आपलं स्थान कायम टिकवून ठेवायचं असेल तर ही मॅच जिंकणं महत्वाचं असेल, अनिवार्य असेल, कंपल्सरी असेल. ओव्हर द विकेट विशाल कनोजिया पुन्हा एकदा अशरफ खान साठी. हो, यावेळेला मात्र सरप्राईज बाउन्सर होता. वॉर्निंग मात्र तिकडे दिली गेली आहे पंचांकडून. पण फॉर दी ओव्हरची वॉर्निंग तिकडे अतिरिक्त बाउन्स नंतर, एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स नंतर हा पंचांचा इशारा 1 फॉर दी ओव्हरची पहिली वॉर्निंग मात्र इथे गोलंदाजाला दिली गेली आहे. यानंतर अधिकच बाउन्सर करण्याचा प्रयत्न तुम्ही केलात तर तुम्हाला दंडित केलं जाऊ शकेल. 2 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. एक सरप्राइझिंग बाउन्सर होता त्या ठिकाणी अशरफ खान यांच्यासाठी विशाल कनोजियांचा. पुढचा बॉल यावेळेला ओव्हरपिच चेंडू समोर खेचलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, अगदी झाडा झुडपांमध्ये जा बॉल शोधून आण असं सांगितलंय गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकाला. अशरफ खानने टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. आमच्या मुख्य व्यासपीठावरती एक होंडा ऍक्टिव्हाची चावी सापडलेली आहे. ज्याची कोणाची असेल ती चावी आपण व्यासपीठावर येऊन घेऊन जायची आहे. आणि इथे मात्र बघा रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे पंचांकडून. बॅटिंग टीमची ही रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल साठी मात्र हा रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटिंग टीम कडून. अशरफने मात्र हा रिव्ह्यू मागितला किंवा सुमितने हा आहे. सध्या स्कोरबोर्ड वरती मात्र धावा झाल्या त्या 4 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा बाउन्सर करायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॉडी लेंथ गोलंदाजी होती. लेंथ बॉल होता, त्याला मात्र ड्राईव्ह केलं समोर एक्स्ट्रा कव्हरला. आणखी एखादी सिंगल तिकडे मात्र नक्कीच ऍड केली जाते. स्कोरबोर्ड वरती धावफलक 9 वर जाऊन पोहोचेल. शेवटचा चेंडू मात्र या पहिल्या षटकातला आता शिल्लक असणार आहे. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. 5-5 षटकांचे सामने आहेत. 2 दिवसीय स्पर्धा, 8 संघ. साखळी फेरीतले हे आयोजन. दरम्यान इथे मात्र आता पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर टाकला गेलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विशालने मात्र पुन्हा एकदा चुकी केली. पंचांनी मात्र दंडित केलं त्याला. हात केले जमिनीला समांतर, धावा घोषित केल्या अवांतर
आणखीन एक एक्स्ट्रा येते आणि धावफलक जर आपण पाहिलं तर दुहेरी अंकामध्ये पहिला दुहेरी आकडा स्कोरबोर्ड वरती आता या स्कोर कार्ड वर 10. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता परंतु प्रॉपर टायमिंग नाही झालं. पुन्हा एकदा बॉल मात्र खेळपट्टीच्या आजूबाजूलाच गिरक्या घेतोय. विकेट किपर उमर खान तिथे पोहोचले तोपर्यंत मात्र एकदा पूर्ण होते आणि एकेरी धावेसोबत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेरीज बिनगडी बाद 1 11 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरदांड्याचं क्रिकेट आपण पाहताय. या कोळीवाडा परिसरातील मात्र क्रिकेट आपण पाहताय. अगदी समुद्र किनाऱ्याच्या नजीकचं क्रिकेट आपण पाहताय. वानखेडे स्टेडियम आणि या मैदानामध्ये जास्त काहीसा फरक नाहीये तसं बघायला गेलं तर. मी राहुलजी तुरबाडकर यांना विनंती करेन की आपण कृपया लवकरात लवकर जिथे कुठे असाल तिथून व्यासपीठावरती यायचंय. आपण इथे उपस्थित असाल तर आपल्याला मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. राहुलजी तुरबाडकर. साहिल सावंत आलेत गोलंदाजीसाठी. समोर मात्र सुमित ढेकळे. साहिलचा पहिला बॉल. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटच्या आतल्या हिश्श्याला बॉल लागून मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल सुमितला. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहताय. पराभूत संघांमधला हा सामना. साखळी फेरीतली ही स्पर्धा आपण बघत आहात. स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषक 2025 पहिला दिवस. अशरफ खान येथील स्ट्राईकवर 2 डावखुऱ्या त्याचे फलंदाज सलामीवीर म्हणून. या वेळेला मात्र इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र टायमिंग नाही करता आला अशरफला. कव्हर पॉइंट मधून मात्र फिल्डर आले तिकडे रोहन. एकच धाव घेतली जाऊ शकते. एकेरी धावेची भर पडते. स्कोरबोर्ड वरती धावफलकाचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावा सध्या स्कोरबोर्ड वरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावफलकाला कुठेतरी बांधून ठेवण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजांकडून. सुरुवातीला मात्र आपण जसं पाहिलं विशाल कनोजियाने एक चांगली ओव्हर हाताळली. फक्त 11 धावा खर्च केल्या शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये. कमीत कमी धावा कसा खर्च करता येतील याच्याकडे गोलंदाजांचा कल आहे. तर जास्तीत जास्त धावा कशा जमावता येतील याच्याकडे फलंदाजांचा कल आहे. या वेळेला मात्र पुल केलं बॉलला. मिड विकेट क्षेत्रातून बॉल मात्र पलीकडे चाललाय. 1 बाउंड 4 धावा. तसं बघायला गेलं तर प्रॉपर टायमिंग नव्हतं झालेलं परंतु तिथे मात्र गॅप मध्ये बॉल निघून जातोय. टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी मिळते आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत बॉल बाहेर निघून गेला. आणखीन 4 धावांची भर पडेल स्कोरबोर्ड वरती. हळूहळू धावफलक आता मात्र आकार घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. 17 धावा सध्या आपण पाहतोय त्या कांदारी किंग्स या संघाच्या खात्यामध्ये. 3 चेंडूंचा खेळ मात्र पूर्ण होतोय. साहिलचा चौथा बॉल. या वेळेला मात्र पंच केलाय. स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट आणि आणखीन एक चेंडू सीमा पार. षटकार. प्ले केलं आमच्या डीजे मास्टर आणि स्कोर जर पाहिलं तर 23 वर आहे. हा षटकार ठोकलाय सुमित बाहुबली ढेकळे आणि त्यांच्यासाठी मात्र हे सुमधुर संगीत आपण ऐकलं. हे गाणं आपण ऐकलं. हो या वेळेला बॅट भिरकावली जरूर परंतु टप्पा पडल्यानंतर गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करण्यात आलं होतं. व्हेरिएशन समजू शकलं नाहीये सुमितला. आणखीन एक डॉट बॉल मात्र ऍड होईल. स्कोर कार्ड वरती मात्र धावा 23. शेवटचा चेंडू शिल्लक. या वेळेला कोलाट टाकला. पुन्हा एकदा बॅटची एज घेतोय आणि बॉल यष्टीरक्षक उमर खानच्या दिशेने निघतोय. चांगला ओव्हर चांगलं षटक. मात्र याही षटकातून 12 धावा खर्च केल्या त्या साहिल सावंतने. पहिल्या षटकातून 11 आणि टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 ओव्हर नंतर 11.5च्या सरासरीने जाऊन पोहोचली ती बिनगडी बाद 23 धावा. कातारी किंग्स बँड्रा विरुद्ध मोरिया अर्थात उमेश 11 हा संघ आपण पाहतोय. एका बाजूला उमेशजी कुळे आणि साजनजी पाटील साहेबांची टीम आहे तर दुसऱ्या बाजूला विकीजी कांदारी अर्जुनजी कांदारी यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा जमवण्यामध्ये यशस्वी राहिलाय तो मोरिया उमेश 11च्या विरोधात कांदारी किंग्स संघ. स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषकातली ही साखळी फेरीतली 4थी मॅच आपण आज या पहिल्या दिवसातून पाहत आहात. समुद्र किनारा आणि त्यावरती आपण जर पाहिलं तर चालू असलेलं
ब्रिजचं काम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय मेगा स्क्रीनवरती. अगदी बॅकग्राऊंड मध्ये आपण हे सर्व पाहू शकता. ही क्षणचित्र जी आहेत आमचे कॅमेरामॅन टिपण्याचं काम करतायत. उड्डाण पुलांचं मात्र आता जाळं संपूर्ण मुंबईमध्ये पसरलंय. कोस्टल रोड असेल, सीलिंग असेल, असे बरेच रस्ते आता मुंबईकरांसाठी उपलब्ध झालेत. मुंबईकरांचा प्रवास सुकर व्हावा याच्यासाठी मात्र एक चांगला मार्ग निवडलाय, अगदी समुद्री मार्ग. आणि त्याचंच काम मात्र या बाजूच्या दर्यावाच्या किनारी चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या बाजूला चालू असलेली क्रिकेटची स्पर्धा, पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम बहराला आलाय. रक्षाबंधनाचा एक शुभ दिवस. विशाल कनुजियाचा पहिला बॉल फुल टॉस होता. या वेळेला बॅटची प्रॉपर टायमिंग नाही झालं आणि पुन्हा एकदा बॉल बॅकवर्ड पॉइंट कडे निघालेला होता. रोहन तिथे पोहोचतायत. परत एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र तोपर्यंत पूर्ण होतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 25 धावा एका गडीच्या मोबदल्यात. मात्र बिनगडी बाद. समीरजी मौर्य यांचा संघ आहे. तसं बघायला गेलं तर मौर्य उमेश 11 म्हणून या नावाने आज त्यांनी आपली टीम उतरवली आहे. तर नक्कीच समीरजी मौर्य यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद स्पर्धेला सहकार्य केल्याबद्दल, स्पर्धेत आपली टीम या ठिकाणी दाखल केल्याबद्दल. विशाल कनोजिया विरुद्ध अशरफ खान. यावेळेला टायमिंग प्रॉपर आहे. जबरदस्त स्ट्रोक आलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे अशरफ खान स्टंटमॅनच्या बॅटमधून हा षटकार. मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र खेळले की फटके बॉल काही भेटणार नाहीयेत. मला वाटतं तिथे आमचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना सुद्धा खूप मेहनत करावी लागेल बॉल शोधण्यासाठी, कारण बरंच उंचावलेलं गवत आहे त्या भागामध्ये, बरीच झाडी झुडूप आहेत आणि त्यातून बॉल शोधणं मात्र तो सोपं नाहीये. आमच्या कार्यकर्त्यांचं त्यासाठी आम्ही कौतुक करतोय की प्रयत्न करतायत बॉलला शोधण्याचा, बॉलला परत मैदानामध्ये आणण्याचा. ओ या वेळेला मनगटी फटका. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गोलंदाजाला लागतोय झटका. विशालने अपेक्षितही केलं नसेल की असा टाकलेला बॉल अशा पद्धतीने खेळून मात्र षटकार ठोकला जाऊ शकतो. फक्त टायमिंग केलं आणि गोलंदाज विशाल कनोजियाच्या गतीचा वापर करत मात्र यावेळेला दिशा दाखवली बॉलला आणि दशा ठरवली या चेंडूची. 6 धावा अजून मिळत आहेत. अर्धा डझन धावांची भर पडते स्कोरबोर्ड वरती. अंक 3 चेंडूंचा खेळ जो आहे तो पूर्ण झालाय. 37 धावा, एक चांगली धावसंख्या म्हणू शकतो आपण. हे आकाशात उडणारं विमान आपण पाहताय. आमचे कॅमेरामॅन ही सर्व क्षणचित्र जी आहेत कैद करतात. यावेळेला टॉप एज घेतली आहे लॉंग स्टॉप रिझन मध्ये. जतन आहेत त्या ठिकाणी. खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं जतनचं, कारण बऱ्याचदा असं बॉल ज्या वेळेला टप्पा पडतो त्यावेळेला क्षेत्ररक्षक पुढे निघून जातात आणि बॉल दुसरीकडे निघून जातो. असं बऱ्याचदा घडतं, स्पेशली रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमधून. आणि तसंच काहीच या ठिकाणी घडलं, परंतु जतनने खूप चांगली जजमेंट त्या ठिकाणी दाखवली. खूप चांगलं जज केलं त्या बॉलला. टप्पा पडल्यानंतर आपल्या आहेत त्या जागीच थांबले आणि टप्पा वळण झाल्यानंतर बॉल ज्यांच्या बरोबर हातामध्ये आला. 38 धावा बिनगडी बाद. फुल टॉस होता. पुन्हा एकदा मात्र फटका नाही सजवता आला सुमितला. नाराजी दिसते चेहऱ्यावरती, कारण हा बॉल जो आहे तो षटकाराचा बॉल होता. अगदी फुल टॉस होता, बेरर चेक होता. गोलंदाजाने दिलं गेलेल्या आग्रहाचं निमंत्रण होतं, परंतु त्याचा स्वीकार नाही करता आलाय. स्कोर जर आपण पाहिलं तर स्थिरावला एक प्रकारे तो 38 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल ओव्हर नंबर 3 मधला. आतापर्यंत विशालने 1.5 चेंडूमध्ये 26 धावा खर्च केल्यात. या वेळेला एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून फ्लॅट शॉट, रॉकेट शॉट. धुंडो धुंडो रे साजिना. पुन्हा एकदा बॉल झाडा झुडपांमध्ये चालला.
धावा त्यांनी खर्च केल्या 2 षटकांमध्ये वैयक्तिक गोलंदाजी करत असताना आणि 3 षटकांखेरीज धावसंख्या झाली ती 44. अशरफ खान वैयक्तिक 9 चेंडू 23 वर तर सुमित डेकळे 9 चेंडूत 19 वरती. गोलंदाजी मार्क वरती मुझम्मिल आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फॉर्मात आहे मुझम्मिल सुद्धा या संपूर्ण हंगामामध्ये. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आपण पाहताय. आमचे ट्रोलिंग स्पोर्टचे अपडेटर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. आमची काही प्रेक्षक मंडळी जी आहेत ते आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या पुढच्या बाजूला बसली आहेत. चांगली फिरकी होती या वेळेला. थोडंसं गतीमध्ये आणि वळण देऊन चेंडूला फसवायचा प्रयत्न होता फलंदाजाला, परंतु अशरफ खान काही इतक्या सहजासहजी फसवण्यातला फलंदाज नाहीये. चांगला थ्रो येतोय. चांगलं रीड केलं बॉलला आणि ड्रॉ केलं एक्स्ट्रा कव्हरला. राऊंड विकेटचा अँगल पुन्हा एकदा सुमित डेकळे या वेळेला स्ट्राईकवर आणि या वेळेला सरळ बॅटर फटका सजवायचा प्रयत्न होता. बॅट हातातून निसटली. एक हाती फटका, उंची गाठतोय, लांबी कमी आणि इथे मात्र फलंदाज सुमित डेकळेची विकेट. पुन्हा एकदा फ्लायटेड बॉल होता असं दाखवलं आपला विकेट गमावल्यानंतर आणि त्या जाळ्यामध्ये अडकले, जाळ्यामध्ये फसले आणि असं म्हणावं लागेल की मोठा मासा गळाला लागला इथे आता मात्र मुझम्मिलच्या. खूप चांगला झेलही स्वतःच्या गोलंदाजीवरती त्यांनी टिपलाय, कॉट अँड बोल्ड केला आणि या वेळेला सुमित डेकळे बॅक टू दी पॅव्हिलियन. जातोय. थोडंसं कठीण होतं खेळणं मुझम्मिलच्या गोलंदाजीवरती फलंदाजांना. बाईचा इशारा तिकडे मात्र पंच कळवतात. साजिद खान सरांच्या माध्यमातून आला. for 1 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आणि तरुण येतोय स्ट्राईक वरती या वेळेला अशरफ खान. त्याला मात्र बीट केलं. अशरफ खान आता स्ट्राईक वरती असतील. 10 मध्ये 24 बनवलेत. मिस केल्या फटका. वेगवान चेंडू होता. गतीमध्ये थोडीशी वाढ केली या वेळेला आणि लेंथही चांगली होती. गुड लेंथ वरती हाताळला बॉल. पुन्हा एकदा 22च्या स्वरूपातल्या अतिरिक्त धावा तिकडे मात्र पंचांच्या माध्यमातून कळवल्या जात आहेत. हळूहळू होईना परंतु या धावसंख्येला आता सुस्थितीत नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांकडून. ऍटलिस्ट 60 अधिक धावा कुठेतरी मात्र त्या ठिकाणी बनवायचे आहेत. या वेळेला एक अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगळीच उसळी घेतली बॉलने. आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 3च रन आले आणि या वेळेला पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. तरुण बिस्टाचा एक सफल शॉट, एक यशस्वी फटका 6 धावांसाठी आणि ओव्हरची होईल समाप्ती. अगदी शेवटचा बॉल जो आहे बघा या ठिकाणी मात्र मनगटी फटका खेळला, परंतु तिथे बॉलवर जर आपण नजर ठेवला तर गोलंदाजी करत असताना अगदी फिंगर रोल केले होते मुझम्मिलने. गतीमध्ये परिवर्तन करत पुन्हा एकदा फ्लायटेड बॉल हाताळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न मात्र मोडीत आणला आणि तिथे मात्र षटकार ठोकून ओव्हरची समाप्ती केली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 53 या धावसंख्येवरती. बघा या दर्यामधल्या बोटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्या राजाला मात्र काय नजारा आहे. एक नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. अशी दृश्य फार कमी पाहायला मिळतात मुंबई सारख्या शहरामध्ये ज्या वेळेला आपण क्रिकेटच्या स्पर्धा पाहत असतो. मुंबईचं बन ग्राउंडचं क्रिकेट आपण पाहिलं, परंतु दर्या किनारीचं हे क्रिकेट आपण पाहताय आज आणि मनमोहक दृश्य आहेत जे आपल्याला खूप क्वचित पाहायला मिळतात अशा युट्यूब लाईन वरती. आणि
खासियत आहे मुंबईची. रोहित यादव आलाय गोलंदाजी मार्कवरती. डावखुरी आताचा आणखीन एक फिरकीपटू. पण समोर पण जर आपण पाहिलं तर डावखुरी आताचाच फलंदाज आहे. 53 4 ओव्हर नंतर. हो, रॉंग वन टाकायचा प्रयत्न होता, जाळं विणलं होतं, परंतु आता ते जाळ्यात फसतोय का पाहूया. बा कशी बॉलिंग आणि कशी फिल्डिंग इथे पाहायला मिळते. अगदी फुटबॉल खेळताना ज्या वेळेला तो फुटबॉल छातीवर झेलला जातो ना, तसा हा बॉल अडवला साहिलने. कॅच तर करता आली नाही, परंतु धावा वाचवायच्या टीमच्या, त्यामुळे आपण या बॉलला कसंही करून अडवायचं हा प्रयत्न होता साहिलचा. 2 धावा तोपर्यंत घेतल्या गेल्या. या वेळेला फुल टॉस मिळाला, फ्लॅट शॉट खेळला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून मात्र आणखीन एक चेंडू सीमा पार षटकार. अशरफ खान पुन्हा एकदा मात्र मनगटातून टाकला गेलेला बॉल पाहायला मिळतोय. बॅक ऑफ द हँड रिलीज केलेला चेंडू होता, त्यावर मात्र पिचिंग नाही व्यवस्थित करता आली तिकडे रोहित यादवला. फुलटॉस टाकला गेला, अगदी बॅटवर दिला गेला बॉल आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार हसत हसत कबूल केला अशरफ खानने आणि त्याला पाठवून दिलं मात्र सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 61 धावा, 60 अधिक धावाच्या अपेक्षित होत्या, त्या आता बनताना दिसत आहेत. परंतु मला वाटतं 70 अधिकही धावा या ठिकाणी बनू शकतील. परंतु रोहित यादव सारखा एक फिरकीपटू आहे समोर, तो काहीतरी वेगळं करू शकतो. व्हेरिएशनची गरज आहे, कारण अशरफ खान फुल फॉर्म मध्ये येतात. त्यावेळेला खोलात टाकला, मनगटी फटका, पुन्हा एकदा मात्र हेलिकॉप्टर उडवलं आणि पुन्हा एकदा पाठवलं बॉलला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला. व्ही शेप मध्ये आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक अशरफ खानच्या बॅट मधून. काय फटका खेळला बघा, नजाकत पहा या फटक्यातली. अगदी पायातला बॉल त्याने खोदून काढला आणि समोर मात्र पाठवून दिलं चेंडूला. अशरफ भाई आज चांगल्याच रंगात आहेत, चांगल्याच फॉर्मात आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र आता हात खोललेत त्यांनी. हाणामारीचं षटक, मारामारीचं षटक आपण ज्याला म्हणतो, स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरचा खेळ. पुन्हा एकदा मात्र या वेळेला थोडासा खाली राहिला बॉल. बैठक फटका सजवलाय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये मात्र काव कॉर्नर मधून थ्रो येईल आणि कलेक्शन मध्ये मिस्टेक केली रोहितने, त्यामुळे 2 धावा इथे पूर्ण झाल्या. धावा आणि धावांसाठी केली जाणारी ही धाव आपण पाहतोय आज. ही मॅच कशी करून जिंकायची आहे. आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या त्या 16. रॉंग वन होता, पुन्हा एकदा मात्र पिक केलं त्या बॉलला, समोर पंच करून पाठवून दिलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. अशरफ खानची मित्रांनी बॅटिंग आवडली असेल तर जरा टाळ्या व्हायला हरकत नाही अशरफ खानसाठी. दांडेकर आज टाळ्यांमध्ये थोडीशी कंजूसी करताना दिसत आहेत आपल्याला. 75 धावांचा अमृत महोत्सव मात्र या ठिकाणी संपन्न होतो आणि अशरफ खान वैयक्तिक 16 चेंडूत 47 धावांवरती बॅटिंग करतोय, त्यामुळे अर्धशतक झळकावण्याची संधी आहे अशरफ खानच्या हातामध्ये. या फटक्यासोबत मात्र अर्धशतकही पूर्ण होईल. अशरफ खान यांची पहिली हाफ सेंचुरी स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषकामधली. आता मात्र टाळ्यांचा कडकडाट होतोय आणि अशरफ खानची मानवंदना मात्र नक्कीच प्रेक्षकांनी सुद्धा त्याला दाद दिली आहे. 17 चेंडू आणि 53 धावांवरती नाबाद राहिले अशरफ खान. 7 षटकारांचा समावेश आहे त्यामध्ये. जबरदस्त बॅटिंग केली आणि अशरफ खान नॉट आउट राहिले 17वर 53 बनवून. आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 5 षटकांचा जो खेळ इथे संपन्न झालेला आपण पाहिला, त्यामध्ये एकूण धावसंख्या जर आपण पाहायची झाली तर 81 धावा बनल्यात आणि 82 धावांची आवश्यकता आहे. 82 रन्स टू विन. ही विहंगम दृश्य आपण पाहताय प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती. मौर्या उमेश इलेव्हन समीरजी मौर्य यांची टीम आणि दुसऱ्या बाजूला विकीजी कांदारी आणि अर्जुनजी कारंदारी यांचा संघ. 28 धावा या शेवटच्या षटकामध्ये खर्च केल्या रोहित यादवने. आणि मित्रांनो, जर अशरफ खानची बॅटिंग आवडली असेल तर पुन्हा एकदा जरा त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 17 चेंडू 53 धावांची नाबाद खेळी केली आपल्या टीमसाठी आणि एका चांगल्या स्थितीमध्ये स्कोर कार्डला पोहोचवलं. 81 धावा पहिल्या 5 षटकांदरम्यान बनल्यात. 82 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं जात आहे. तर जशी या मॅचच्या दुसऱ्या डावाला मात्र सुरुवात होईल तसं मात्र मायक्रोफोनवर मी निमंत्रित करतोय आमचे गुरुवर्य सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सरांना. धन्यवाद.
विजयासाठी धावांचं लक्ष त्यांना समोर करायचं आहे. ते 81 झाल्यात, 82 धावा करायच्यात मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया या 82 धावांचा पाठलाग होऊ शकतो, हे मैदान तसं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. चालू मॅच मधील विजेता संघ मात्र यानंतर खेळताना पाहायला मिळेल टीम रायगडच्या बरोबरीने. याची देखील आपण नोंद घ्यायची आणि त्यात जो जिंकेल तो सिफा स्ट्रायकरच्या बरोबर खेळणार आहे. आजच्या दिवसातील ह्या मॅच नंतर सुद्धा 2 महत्वपूर्ण मॅच बाकी आहेत. चला 4 वाजलेले आहेत. चला बॅटर आपण मैदानाच्या दिशेने जाऊयात. 82 धावांचा पाठलाग करायचा आणि रबर बॉल पावसाळी क्रिकेट म्हटलं तर या 82 धावांचाही पाठलाग होऊ शकतो. आणि तो पाठलाग करण्यासाठी जर पाहिलं तर मैदानाच्या दिशेने 2 युवा खेळाडू दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विक्रोळी परिसरातील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील मुजम्मिल खान आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर साहिल सावंत. दोन्ही युवा खेळाडू आहेत, मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. लक्ष जरी मोठं असेल प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. पाहूया दुसऱ्या डावामध्ये काय घडेल. बड़ा बॉलर है, किधर बड़ा मैच को गया रहेगा दुबई भाई, इधर छोटा मोटा मैच को गया. स्वर्गीय संतोष अडसूळ चषक आपण या ठिकाणी पाहतोय. प्रोलिंग स्पोर्ट्सवर या क्रीडा स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळत आहे. लक्ष चांगलं आहे, परंतु कशा प्रकारे बॉलिंग केली जाईल. चिता कॅम्पची मात्र या ठिकाणी स्पीड गन सूर्या मणिरत्नम यांना आमंत्रित करण्यात आले. हा नजारा ग्राउंडचा, वाह काय ग्राउंड दिसतंय. एका बाजूला जर पाहिलं तर समुद्र किनारा आहे, कोस्टल रोडचं काम चालू आहे ते पाहायला मिळतंय. धक्का पाहायला मिळतोय खारदांड्याचा आणि त्याच्या बाजूला हे मैदान देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. समोरून जर पाहिलं तर विमाने देखील उड्डाण घेताना पाहायला मिळत आहेत. प्रोलिंगच्या कॅमेरामॅनने सगळं दृश्य टिपलेलं आहे. समुद्राच्या बाजूला असणारं क्रीडांगण आणि माझ्या मते चर्चेला आलंय हे मैदान, कारण हे सगळे रथी महारथी सगळे खुश झाले ते मैदान पाहून. 82चा पाठलाग मॅचला होते. दुसऱ्या डावाला सुरुवात. मुजम्मिल इन ऍक्शन, साहिल सावंत इन ऍक्शन आणि कॅमेरामॅन फोकस आता मॅच वर करतील. तिकडे सूर्या मणिरत्नम येतील. सूर्या मणिरत्नम पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर येतात अतिशय वेगात, चांगली फिल्डिंग. साहिल स्ट्राइक वर त्यांना पाहिला मिळत आहे. समोर सूर्या. हा बॉल कमी गतीने थोडासा आतमध्ये येणारा राहिलाय. थोडस दूर वरून खेळला. फुटवर थोडं कमी पाहायला मिळाले. या बॉलवर डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. स्वर्गीय संतोष अडसूळ चषक आपण पाहतोय. समुद्र किनाऱ्यावर खारदांडा, एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला समुद्राच्याच बाजूला लगत असणारे हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. ओ याही वेळेला कमी गतीने टाकलेला बॉल, संधी होती. आणखीन एक डॉट बॉल. वा सूर्या मणिरत्नम. पुन्हा एकदा सूर्या मणिरत्नम. यावेळेला समोर, वा सरळ बॅटने समोरच्या दिशेने
साहिल सावंतचं टायमिंग लाजबाब असतं आणि या ठिकाणी त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय हा सिक्सर. धावसंख्या पुढे जाते 7 धावा धाव फलकावर. सरळ बॅटने अतिशय तंत्रशुद्ध फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्यांना यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. सूर्य मणिरत्नम चांगली बॉलिंग केली इकडे. 5 बॉलमध्ये फक्त 7च रन दिलेत. आपल्या आयोजन कमिटीच्या सूचना आहेत, ज्यांना कमिटीचे टी शर्ट दिलेले आहेत ते टी शर्ट परिधान करून आपल्याला खेळायचंय. यावेळेला पुन्हा समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय खरा हा चेंडू, परंतु आई सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळेल. अलगद सहजगत्या खेळलेला बॉलही सीमारेषा पलीकडे जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 13 झालेली आहे. 82चा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही 59 धावा 4 ओव्हरमध्ये 59 करायचे. 24 बॉल 59 यस 69 पाहिजेत. 69 69 धावांची आवश्यकता या ठिकाणी अजूनही. 24 बॉल बाकी आहेत म्हणजे 24 मधले 11 बाहेर मारायचे. षटकाराची भाषा बोलायची झाली तर चोवीस बॉल मध्ये 69. बॉलिंग मध्ये परिवर्तन केलं जात आहे. रवी बोंबक यांना आमंत्रित करण्यात आलंय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुझम्मिल आणि साहिल सावंत ही जोडी कशा प्रकारची कामगिरी करते. 69 बनवायचे आहेत. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरमध्ये 69. गेल्या आठवड्यात MSB ला आपण पाहिलं की 85-90 धावांचा पाठलाग करताना सुद्धा टीम जवळ आल्या होत्या अगदी. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये रवी बुंबक बॉलिंगला. ठाण्याचे गोलंदाज आहेत. समोर विक्रोळीचे बॅटर मुझम्मिल खान. ओ हा बॉल पुल करायचा होता. बॅटच्या पट्ट्यात नाही आलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा रवी बुंबक. बाहेर जाणारा बॉल पाहिला मिळाला. शरीरापासून थोडासा दूर गेलाय बॉल. व्हाईट बॉल मात्र तिकडे घोषित केला जातोय. 14-68 अजूनही करायचे. 23 बॉल 68 68. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर थोडासा दूर जाणारा बॉल. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 67 करायचे. 67 करायचे 23 बॉल मध्ये. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. समोरच्या बाजूला उडवलाय. वाऱ्याची देखील मदत होताना पाहायला मिळाली आणि हाई बॉल सीमारेषा पार जाताना पाहायला मिळेल. मुझम्मिल. स्पर्धा म्हटलं तर वाऱ्याचा प्रभाव देखील तेवढाच पडताना पाहायला मिळतो आणि इकडे षटकार खेळला गेलाय. धावसंख्या पुढे गेली जाते. आता 21 झालेली आहे. किंग उद्धव स्पोर्ट्स क्लबची ही स्पर्धा. स्वर्गीय संतोष अडसूळ चषक आपण पाहतोय. संदीपजी पोटे, मयूरजी तरकरी, त्याचबरोबरीने हर्ष अडसूळ या स्पर्धेच्या आयोजनात पहिल्यांदाच या मैदानात एवढं मोठं. पहिली गोष्ट या सगळ्यांनी मेहनत करून हे मैदान केलं आणि मैदान केल्यानंतर आज मोठी स्पर्धा जशी 26 जानेवारीची स्पर्धा असते तशी स्पर्धा पाहतोय आपण. ओ नो लुकची झलक पाहायला मिळाली आणि मुझम्मिलच्या बॅट मधून काय स्ट्रोक खेळलाय. शेवटच्या क्षणी नो लुक सुद्धा आणि एका हाताने मात्र या बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवताना पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. ज्यावेळेला रवी बुंबक यांनी टाकला चेंडू नो लुक आणि त्याच्यानंतर एका हाताने सांगितलं जा सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. वा मुझम्मिल. सत्तावीस धावा धाव फलकावर आहेत. वा 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 काय तोरा पाहायला मिळाला तिकडे.
27 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 55 ची आवश्यकता आहे. 55 अजूनही पाहिजेत. 27 झाले ना. चला जावेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा चांगली मॅच चालू आहे. मॅच कट टू कट आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. मौर्य उमेश 11 यावेळेला परत येईल की नाही येईल याची गॅरंटी नाही. कदाचित रामलालला कॉल करावा लागेल, कारण त्या परिसरामध्ये राहतात. खूप चांगलं त्यांचा स्पोर्ट्स सुद्धा खूप चांगलं काम करत आहे. त्रिनेत्र स्पोर्ट्स. बाण परिसरातील बरेचसे खेळाडू उमेश यांची बाण बिग बॅश ही स्पर्धा देखील पाहायला मिळत असते. आणखीन एक परत येण्याची गॅरंटी नाही वाटतं. हा बॉल नवीनच घ्यावा लागेल. एवढ्या दूरवर मारलाय. सिक्सर. जबरदस्त बॅटिंग. लगातार 4 चेंडू 4 षटकार मारण्याचा कारनामा या ठिकाणी केलेला आहे मुझम्मिल खान. यस, पहिला बॉल डॉट गेल्यानंतर सुद्धा एक कारनामे त्यानंतर केले. स्कोर जर पाहिलं तर आता झालाय तो म्हणजे 39. अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 43 पाहिजेत, परंतु दुसरी ओव्हर सुरू आहे. यानंतर आणखी 3 ओव्हर येणार आहेत. रवी बुंबक. उमेश कुळे यांची टीम आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षणासाठी. मौर्य 11 साजन पाटील, उमेश कुळे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि अगदी आयएसपीएल मध्ये देखील. ओहो, पाचवा हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. मुझम्मिल खान जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. लगातारचे 5 षटकार आज मात्र या ठिकाणी खार दांड्यामध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. काय मारलाय, म्हणजे याच्यामध्ये हेलिकॉप्टर सुद्धा होता या स्ट्रोक मध्ये. म्हणजे एकाच वेळेला हेलिकॉप्टर, एकाच वेळेला एरोप्लेन आपल्याला पाहायला मिळालाच. आणि आता जर पाहिलं तर मॅच पाहायला मिळाल्या. काय बॅटिंग मात्र या ठिकाणी केली आहे. एका हाताने सुद्धा मारला. मागील ओव्हरमध्ये कशा प्रकारे षटकार खेळले. यस, प्रत्येक षटकार या ठिकाणी दाखवला जातोय. लांबचे षटकार मात्र खेळताना पाहायला मिळाले. हाही जर पाहिलं तर मिड विकेटला खूप लांबलचक पाठवलाय बॉल. आणि हा 5वा ज्याच्यावर हेलिकॉप्टर सुद्धा होतं. आणि सामना संपलेला नाहीये. हा अमय लाड असा खेळाडू आहे, आपल्या टीमला मॅच मध्ये आणण्याची क्षमता ठेवतात. 18 बॉल मध्ये 37 पाहिजेत. मुंबई वरळीचा चक्री. यस, प्रोलिंगच्या टीमचं देखील आम्ही कौतुक करू. समुद्र किनाऱ्याचा नजारा देखील दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. अमय लाड, मुंबई वरळीचा चक्री. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. टायमिंग नाहीये. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर येत आहेत आणि जसा हातातून बॉल सुटला ना, फुलटॉस. या फुलटॉस वर प्रहार केलाय. एफर्ट चांगले होते, परंतु हा बॉल मैदानाच्या बाहेरच जातोय. 6 धावांसाठी. समुद्राच्या किनारी असणारी स्पर्धा आहे. सिद्धांत असतील,
अर्षद आणि दीपेश, रोहित, कॅमेरामन रोहित आणि अनिकेत आणि विशाल यांचे आम्ही कौतुक करू. यावेळेला समोर उडवलाय बॉल, षटकार काही थांबता थांबेना आणि आणखीन एक षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. तर मॅच जिंकण्यासाठी 23 पाहिजेत. 15 बॉल 23. एकूण 60 झालेले आहेत. यस, ओ क्या बात आहे, क्या बात आहे. काय बॉल टाकलाय. आता मात्र अमय लाड यांनी आपला दुसरा वापरलाय आणि एवढा जबरदस्त आतमध्ये वाईड लाईन वरून आतमध्ये आणला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहिला आवडेल हा बॉल. असं वाटलं वाईड बॉल गेलाय की काय. काय टर्न केलाय. रवीने देखील कसा बसा पकडला. लाजबाब लाजबाब कमबॅक. यावेळेला मात्र हा थोडासा मागे राहिला आणि पाठवला तिकडे झाडा झुडपामध्ये. 6 धावांसाठी षटकार. इकडे जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 65 धावा धाव फलकावर आहेत. तिसरी ओव्हर सुरू आहे. यानंतर आणखी 2 ओव्हर आहेत. 82चा पाठलाग करायचा आहे. वा, यावेळेला चांगला बॉल, शार्प टर्न पाहायला मिळालाय. या षटकात 20 धावा आल्या खऱ्या, परंतु अजूनही मॅच ऑन आहे. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 12 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. मुझम्मिल 5 चेंडूत अगोदर खेळलेल्या 5 चेंडूत लगातार 5 मारलेत. 6वा सुद्धा मारणार का ते या ठिकाणी पाहायचंय. मंचावर मान्यवरांची देखील मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते. स्वर्गीय संतोष अडसूळ चषकासाठी कोळी बांधवांचा हा कोळीवाडा खारदांडा. चला जावेत मॅचच्या दिशेने. प्रोलिंग स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी सोहेल यांना आमंत्रित करण्यात आलंय. चिता कॅम्पचे आणखीन एक वेगवान गोलंदाज आहेत. बारामध्ये 17 लगातार 5 मारले ते अगोदर. पाहूया मुझम्मिल. या ठिकाणी व्हाईट बॉल मात्र घोषित केला जातोय. त्यांनी खेळलेल्या अधिकृत 6 बॉलमध्ये 6 षटकार येतील का. यावेळेला मारलाय. टाळ्या नक्कीच वाजवी आता या ठिकाणी. त्यांनी खेळलेल्या अधिकृत 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा कारनामा खारदांड्यामध्ये करतोय. विक्रोडीच्या पार्क साइडचा हा सितारा, नाव मुझम्मिल खान, कांधारी किंग्स साठी केलेला हा कारनामा. मुंबईच्या टेनिस आणि रबर बॉल क्रिकेट मध्ये एक नवीन सितारा आलाय, नाव मुझम्मिल. काय कामगिरी केली आहे, लाजबाब. अशरफने कौतुक केलं. अशरफ यांनी सुद्धा 5 बॉल 5 षटकार मारले होते, परंतु यावेळेला ऑप्टमच्या बाहेर वेगवान चेंडू. आणि अशरफने कौतुक केलं, म्हणजे त्यांनाही दाद द्यावी लागणार आहे. आणि इकडे 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा कारनामा करतात मुझम्मिल. इन फॉर्म बॅटर आहेत. यावेळेला खेळायचं होतं मिड विकेटला. बॉल गेलाय कव्हरच्या बाजूला. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. सोहेलकडे वेग आहे, सोहेलकडे वेग आहे. मौर्य उमेश 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर जर पाहिला तर आता झाला एकंदरीत 73 धावा धाव फलकावर आहेत. म्हणजे अजूनही 9 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल बाकी आहेत. साहिल खेळतात 11 बॉल मध्ये 32 वर आणि मुझम्मिल खेळतात 10 बॉल मध्ये 38 वर 38. खारदांडा कोळीवाडा. चांगला बॉल टाकलाय. एक बॉल सुद्धा निर्णायक असू शकतो, कमबॅक करू शकतो.
येस, या ठिकाणी खेळाडू बाद होताना पाहायला मिळतील आणि येस, हँडल द बॉल आणि माघारी परतावं लागेल. परंतु काय कामगिरी केली साहिलने. अगदी स्टीव्ह ऑने सुद्धा अशी चुकी केली होती. मोठमोठ्या खेळाडूंकडून चुकी झालीत, परंतु आपल्या टीमला चांगल्या स्थितीत आणलंय. आठ बॉल 9, सामना संपलेला नाहीये कोणत्याही परिस्थितीमध्ये. क्रिकेट आहे, काही होतं इकडे. यावेळेला फटका खेळलाय करा, परंतु फसलाय. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी. अचानकपणे सामन्याने रंग बदललाय. आणखीन एक विकेट. मागील 4 बॉल मध्ये जर पाहिलं तर एकच रन आलेली आहे. आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय मौर्य उमेश 11 टीमने. यावेळेला सुद्धा चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 रन तर त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. अशरफची त्याची चपळाई त्या ठिकाणी दाखवतायत, परंतु तोपर्यंत 2 रन कंप्लीट केले गेलेले आहेत. या मॅच मध्ये एक मोठा विक्रम होताना पाहायला मिळाला. मुझम्मिल खान यांनी खेळलेल्या 6 अधिकृत चेंडूवर 6 षटकार मारण्याचा कारनामा केलाय आणि आज चर्चेत येईल. आणि ज्यावेळेला प्रोलिंक वर जी रील येईल त्यावेळेला मात्र नक्की चर्चा आणखी जगभर होताना पाहायला मिळेल. यस, गणेश जाधव यांच्यासारख्या खेळाडूला सुद्धा आम्ही या परिसरातून पाहिलाय. ISPL खेळाडू दिलाय या परिसराने. हरीश चाचड सारख्या खेळाडू सुद्धा या खारदांडा परिसरामधून येताना पाहायला मिळतात. फार पूर्वी किसन काचे यांना देखील या परिसरामधून पाहायला मिळालं होतं आणि इकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. व्हाईट बॉल प्लस 1 धाव देखील तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे व्हाईट साठी. हे म्हणजे या ठिकाणी अधिक 1 धाव देखील या ठिकाणी मिळतील. 6 बॉल मध्ये 5 धावा करायच्या या मॅचला जिंकण्यासाठी. डॉट बॉल टाकावे लागतील या ठिकाणी. गोलंदाज सूर्या मणिरत्नम. मुझम्मिलने मॅच फिनिश केली आहे आणि अगदी
मोठा विजय या ठिकाणी मिळतोय. 5 बॉल राखून 82 धावांचा पाठलाग कांधारी किंग टीमने केलाय. चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा सुद्धा त्याने केलेला आहे. आणि त्याचबरोबरीने